बुल्ढाना जिले में फर्जी और घटिया सोयाबीन बीज बेचने के मामले में बड़ी कार्रवाई की गई है। खामगांव के विधायक एवं राज्य के श्रम मंत्री आकाश पुंडकर के निर्देश के बाद हिंगनघाट की यशोदा हाइब्रिड सीड्स कंपनी के खिलाफ खामगांव शहर पुलिस में मामला दर्ज किया गया है। जिले में अब तक 800 से अधिक किसानों ने शिकायत दर्ज कराई है, जिसमें सबसे ज्यादा शिकायतें खामगांव तहसील से है। मामला खामगांव तहसील के अकोली गांव के किसान की शिकायत से सामने आया। शिकायत के बाद कृषि विभाग ने बीज के नमूने जांच के लिए प्रयोगशाला भेजे, जहां 5 नमूने मानकों पर खरे नहीं उतरे। जांच में बीज की गुणवत्ता खराब पाए जाने के बाद कृषि विभाग की शिकायत पर यशोदा हाइब्रिड सीड्स प्राइवेट लिमिटेड के खिलाफ विभिन्न धाराओं में एफआईआर दर्ज की गई है। खरीफ सीजन में किसानों के साथ कथित धोखाधड़ी के इस मामले ने पूरे जिले में हलचल मचा दी है। यशोदा हायब्रिड सीड प्रायव्हेट लिमिटेड हिंगणघाट जिल्हा वर्धा या कंपनीचे आपण 3 नमुने घेतले होते पिंपळगावच्या इथून आणि ते तिन्ही नमुने आपण प्रयोगशाळेमध्ये अकोला येथे पाठवले होते आणि त्याचा अहवाल आपल्याला जिल्हा स्तरावर प्राप्त झालेला आहे। त्यानंतर जळगाव जामोद आणि शेगाव यांचासुद्धा अहवाल प्राप्त झालेला। असे 5ही अहवाल जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडे प्राप्त झाले होते। त्यांच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे आपण ते अहवाल प्राप्त करून पुढील एफआयआर दाखल केलेला आहे। त्या संबंधित कंपनीच्या विरोधात 2 शेतकऱ्याच्या तक्रार प्राप्त झाल्या होत्या। त्या दोन्ही शेतकऱ्याच्या तक्रार आपल्याकडे प्राप्त झालेल्या असल्यामुळे आपण तो गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर कंपनीच्या ज्या बॅग्स आहेत त्याच्यावर काही अशा गोष्टी लिहिल्या आहेत ज्या कायद्यामध्ये अंतर्भूत नाही आहे। तर नंबर 1 ब्रँड वगैरे असं काही लिहिलेलं आहे। तर त्या असं असल्यामुळे आपण ते गुन्हे दाखल केलेले आहेत। अशोक बलराम चव्हाण कृषी अधिकारी पंचायत समिती खामगाव यांच्या फिर्यादीवरून बोगस बियाणे उगवण शक्ती नसलेले व याची विक्री केल्याबाबत यशोदा हायब्रिड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड ही हिंगणघाटची कंपनी आहे, या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शेतकऱ्याच्या तक्रारीवरून त्यामध्ये सॅम्पल हे कृषी अधिकाऱ्यांनी टेस्टिंगला पाठवले होते। ते फेल आढळून आल्याने त्या अहवालावरून सदर गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये आणखी काही शेतकऱ्यांचे अशा प्रकारे तक्रारी असतील तर त्यांनी पोलीस स्टेशन खामगाव शहर किंवा कृषी अधिकारी यांना संपर्क करून त्याबाबत माहिती देण्यात यावी। त्याचा सखोल तपास माननीय वरिष्ठांच्या आदेशाने करण्यात येत आहे। आणखी काही निष्पन्न झाल्यास परत यामध्ये गुन्ह्यात वाढ करण्यात येईल।